नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची अवैध व्यवसायावर धडक मोहीम। स्थानिक गुन्हे शाखेचे नाशिक येथे ग्रामीण परिसरात केलेल्या कारवाईमध्ये अनेक अवैध व्यावसायिकांवर छापा टाकण्यात आला आहे। चांदवड शहरातील लेंडीहाटी परिसरात एक इसम हा अवैधरित्या अंमली पदार्थ कब्जात बाळगून विक्री करत असल्याने स्थानिक गुन्हे शाखाचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी छापा टाकून अंमली पदार्थ गांजाची अवैधरित्या विक्री करणारा राहुल बाळू पवार वय 24 वर्ष यास ताब्यात घेऊन त्याचे कब्जातून किंमत ₹60,480चा 3 किलो 24 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला। तसेच पेठ पोलीस ठाणे हद्दीत अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करून विक्री होत असल्याने स्थानिक गुन्हे शाखाचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी चिकाडी ते भनवड रोडवर मारुती सुझुकी इको कार वाहनावर छापा टाकून सदर वाहनाचा मालक नामे पांडुरंग राघो बागुल वय 38 वर्ष यास ताब्यात घेतले। सदर वाहनाची झडती घेतली असता त्यात ₹2,04,904 किमतीचा विमल व V1 नावाचा अवैध गुटखा मिळून आला। सदर छापा कारवाईत अवैध गुटख्यासह वरील मारुती इको कार असा एकूण ₹6,04,904 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। इगतपुरी पोलीस ठाणे हद्दीत देखील अवैधरित्या गांजाची विक्री करणारा इसम नामे मुजम्मिल कबर सय्यद वय 35 वर्ष राहणार 12 बंगला रोड इगतपुरी तालुका इगतपुरी याच्यावर छापा टाकून त्याच्या कब्जातून किंमत ₹15,000चा 750 ग्रॅम वजनाचा गांजा व मोबाईल फोन असा एकूण ₹36,220 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। तसेच मालेगाव शहरातील पवारवाडी पोलीस ठाणे हद्दीत कल्लू स्टेडियममध्ये मोकळ्या जागेवर इसम नामे मोहम्मद आरिफ मोहम्मद नईम वय 20 वर्ष मोहम्मद इरफान मोहम्मद इस्लाम हे दोघे मनुष्याचे मनोव्यापारावर परिणाम करणारे गुंगीकारक अल्प्राझोलम औषधी गोळ्यांच्या स्ट्रिप्स कुत्ता गोळी विक्री करताना मिळून आले आहेत। त्यांचे कब्जातून गुंगीकारक अल्प्राझालेम औषधी गोळ्यांच्या 40 स्ट्रिप्स किंमत ₹4,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सदरची कामगिरी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर, अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर संधू यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, पोलीस उपनिरीक्षक रोहन भोळे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश भालेराव, पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ठोंबरे, पोलीस हवालदार सतीश जगताप, प्रवीण गांगुर्डे, सचिन देसले, किशोर खराटे, योगेश पाटील, संदीप नागपुरे, मेघराज जाधव, इम्रान पटेल, सुभाष चोपडा, किशोर बोडखे, रोहित पगारे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, तानाजी झुरडे, महाराष्ट्र पोलीस हवालदार योगिता काकड, ललिता शिरसाट यांचे पथकाने वरील प्रमाणे अवैध व्यवसायावर कारवाई केली आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।